जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। सर्वात प्रथम तर आपल्या चॅनलच्या दर्शकांना आणि सबस्क्रायबरला दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सदर दिवाळी ही सर्वांना त्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरभराटीची आणि ऐश्वर्य आरोग्याची जावो अशी प्रार्थना करतो। आजचा आपला विषय आहे की लक्ष्मीपूजन नेमकं केव्हा करावं, म्हणजे आज आहे दिनांक 31 ऑक्टोबर गुरुवार, आज करावं की उद्या आहे 1 नोव्हेंबर 2024 उद्या करावं। हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याचं कारण असं की कॅलेंडरमध्ये किंवा दिनदर्शिकेमध्ये लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबर रोजी दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याचा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर ते रात्री 8:30 वाजेपर्यंत दिनदर्शिकेमध्ये दिलेला आहे। परंतु अमावस्या जी आहे ती आज दुपारी सुरू होते, म्हणजेच 31 नोव्हेंबरला सुरू होते आणि 31 ऑक्टोबरला सुरू होते आणि 1 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6:16 ती संपते। मग आपण त्या ठिकाणी असं मानतो की लक्ष्मीपूजन हे नेमकं अमावस्येमध्ये घडायला पाहिजे। मग उद्या अमावस्या संपत आहे, मग नेमकं लक्ष्मीपूजन आज करावं की उद्या, हा एक कूट प्रश्न यावर्षी निर्माण झालेला आहे। मुळामध्ये याविषयी मला कुठलाच व्हिडिओ तयार करायचा नव्हता, हे पहिले सांगतो। त्यामुळे ह्या व्हिडिओला फार जास्त उशीर झालेला आहे, कारण की दिवाळीची जी अमावस्या असते ती आम्हा नाथपंथीयासाठी पर्वणी असते, काही गुप्त मंत्रांची सिद्धी करायच्या असतात। जसं तुम्हाला सांगतो, आज मी जवळपास 7 ते 8 वीरकंगन हे सिद्ध करण्यासाठी घेतलेले आहे। हे 7 ते 8 वीरकंगन माझ्या शिष्यांना मला द्यायचे आहे। काही शिष्यांची बुकिंग होती, त्यांच्यासाठी मी सिद्ध करण्यासाठी बसलेलो होतो। आणि वीरकंगन सिद्ध करण्याची जी खरी पद्धत असते ती अशी आहे की सिद्ध करणाऱ्या व्यक्तीने भर अमावस्येमध्ये ते सिद्ध करावं। त्याबरोबरच सिद्ध करताना सदरच्या साधकाच्या अंगावरती एक सुद्धा कपडा असायला नको, संपूर्ण निर्वस्त्रपणे, विवस्त्र होऊन, पूर्णपणे नग्न होऊन ते वीरकंगन सिद्ध करायचं असतं। आता काही जण म्हणतील, मग आता तुम्ही स्वतः विवस्त्र होऊन सिद्ध करता का? तर हो, पूर्णपणे विवस्त्र होऊनच ते सिद्ध करावं लागतं, तशीच पद्धत आहे। अगदी तुम्हाला सांगतो, आता इथे चॅनलवरती काही विषय आपण नाही सामायिक करू शकत, परंतु जे माझ्या जवळचे शिष्य आहे किंवा जर कोणी वीरकंगन घेणारा एखादा पुरुष असेल आणि त्याने जर मला विचारलं की गुरुजी तुम्ही नेमकं वीरकंगन कसं सिद्ध करता, तर मी आमच्या मंदिरातील जी CCTV फुटेज आहे, त्या CCTV फुटेजमध्ये मी स्वतः वीरकंगन सिद्ध करतो आणि मी पूर्ण निर्वस्त्र असतो त्यावेळेला। तर मी पुरुषांना ती क्लिप माझ्या मोबाईलमध्ये दाखवत सुद्धा असतो, जिच्यामध्ये पूर्ण तारीख वार वगैरे ते दिसतं। परंतु या ठिकाणी आपण तो विषय काढायला नको, फक्त एक माहितीस्तव सांगितला। आता मी ते वीरकंगन सिद्ध करण्याच्या तयारीमध्ये होतो, तेवढ्यामध्ये सकाळपासून जवळजवळ एक 50 फोन येऊन गेले, ज्यामध्ये डॉक्टर वाघमारे होते, सुनीताताई गिरी होत्या, त्यामध्ये शिवाजी कांबळे होते, नेत्रपाल गावडेचा सुद्धा फोन येऊन गेला आहे बहुतेक, नंदकिशोर लांडे म्हणून आहे मंचरचे, त्यांचा फोन। हे सर्व फोन कशासाठी की यूट्यूबवरती कुठल्या तरी महाराजांचा व्हिडिओ आलाय आणि ते महाराज व्हिडिओमध्ये सांगतायत की लक्ष्मीपूजन आजच्या आजच करा। आणि त्यापैकी माझ्या एका महिला शिष्येने रडायला सुरुवात केली। म्हटलं का ग बाई, का रडतेस? अहो म्हटली, गुरुजी आम्हाला वाटलं लक्ष्मीपूजन कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेमध्ये उद्याचं आहे, मी उद्या करणार होते, पण त्या समोरच्या महाराजांनी सांगितलं की आजच्या आजच झालं पाहिजे, नाही तर लक्ष्मीचं फळ मिळणार नाही। मग आता माझ्या घरी तयारी नाही झाली म्हटली कसलीच, ना स्वयंपाक आहे, ना नैवेद्य आहे, ना फराळाचे पदार्थ, ना मी बाजारातून मूर्ती विकत आणली आहे। आता मी एवढ्या गडबडीमध्ये तयारी कशी करू? मी घरी एकटीच असते। रडायला लागली आणि मग माझ्या लक्षात आलं की कुठल्या महाराजांनी व्हिडिओ टाकलाय मला माहित नाही, पण ज्यांनी कोणी टाकला असेल त्यांनी चांगल्या भावनेनेच टाकला असेल, पण त्या व्हिडिओमधून एक संदेश मात्र एवढा चुकीचा जात आहे की जर आजच्या आज लक्ष्मीपूजन केलं नाही, गुरुवारच्या गुरुवारी लक्ष्मीपूजन केलं नाही, तर उद्या ज्यांचे ज्यांचे लक्ष्मीपूजन होतील एकालाही फळ मिळणार नाही। आणि यामुळे अनेक लोक धास्तावले आणि घाबरले, जशी माझी ती बारामतीची शिष्य रडायला लागली। त्यामुळे मी माझं वीरकंगन सिद्ध करण्याचं काम सोडून अंगावरती कपडे घालून या ठिकाणी व्हिडिओ तयार करायला बसलेलो आहे। म्हणून अगदी साधा टी-शर्ट आणि जसा घरामध्ये होतो तसा चेहरा तुम्हाला माझा दिसतोय। पार्श्वभूमी भरपूर सांगून झाली, आता मूळ मुद्द्याकडे येऊया। त्याबरोबरच एक व्हिडिओ बनवतच आहे, तर मारुती बंधनाचं एक तोडगं सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये शेवटी ऐकूया। चला तर मग बघा, आज आहे गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2024। आज या ठिकाणी दुपारी मी मुहूर्त लिहून सुद्धा घेतलंय,
3:52 अमावस्या सुरू झालेली आहे आणि उद्या 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार संध्याकाळी 6:16 अमावस्या संपणार आहे. आता धर्मशास्त्रानुसार बघा लक्ष्मीपूजन केव्हा झालं पाहिजे, तर लक्ष्मीपूजन हे अमावस्येमध्ये व्हायला पाहिजे, हे अगदी खरं आहे. म्हणजे एका नियमानुसार लक्ष्मीपूजन हे आज व्हायला पाहिजे, हे अगदी खरं आहे, त्यामध्ये कुठलाच डाऊट नाही, संशय नाही. परंतु माझ्यासारखे, तुमच्यासारखे आणि आपल्यापैकी जवळजवळ 90% जनता हिने आज कुठलीही लक्ष्मीपूजनाची तयारी केलेली नाही. जशी माझी बारामतीची महिला शिष्यरडायला लागली की ना नैवेद्य आहे, ना मूर्ती आहे, ना फोटो आहे, ना फराळाचे पदार्थ केले, कशी काय इतक्या गडबडीमध्ये मी आत्ताच्या आत्ता तयारी करू, मी तर उद्याच्या तयारीने होते. अजिबात चिंता करू नका. लक्ष्मीपूजन बिनधास्तपणे आपण सर्वांनी उद्या केलं तरी सुद्धा चालणार आहे. एवढंच काय मी या ठिकाणी जाहीर सांगतो, श्री जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या ठिकाणी जे लक्ष्मीपूजन होणार आहे ते उद्या म्हणजेच त्या ठिकाणी 1 नोव्हेंबर शुक्रवार 2024 संध्याकाळी 7 वाजताच होणार आहे. त्यामुळे कोणीही काही घाबरून जाण्याची गरज नाही. ज्यांना आज करायचं असेल त्यांनी आज केलं तरी सुद्धा चालतं. आता हे असं मी का म्हणतो की उद्या केलं तरी चालेल, उद्या तर अमावस्या संपत आहे. कारण असं आहे, भगवान विष्णू हे लक्ष्मी देवीचे पती आहे. भगवान विष्णू हे जगाचे परिपालक आहे. आपण म्हणतो विष्णुमयम जगत, सर्व जग हे विष्णुमय आहे. त्यामुळे अमावस्या काय, पौर्णिमा काय, एकादशी काय, चतुर्थी काय, सर्व तिथी, सर्व वार, सर्व नक्षत्र, सर्व घडी, सर्व पळी, सर्व क्षण, सर्व निमिष हे सर्व विष्णुमय आहे. त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीचं पूजन अमावस्येमध्ये केलं काय आणि एखाद्या वर्षी अमावस्या सुटून दुसऱ्या दिवशी केलं काय, काहीही फरक पडणार नाही. आज त्या ठिकाणी लक्ष्मीला म्हटलं जातं माधवी. माधवी, माधवप्रिया हे लक्ष्मीचं जे श्रीसूक्त आहे, श्रीसूक्ताच्या फलश्रुतीमधले हे शब्द आहे. माधवी माधवप्रिया लक्ष्मीप्रियम सखी देवी नमाम्यच्युत वल्लभाम. म्हणजेच काय, जी माधवी माधवाला प्रिय आहे, म्हणजे जी लक्ष्मी विष्णूला प्रिय आहे, त्या लक्ष्मीची पूजा तुम्ही केव्हाही अष्टोप्रहर करू शकता. हा, हे खरं आहे, ज्यांना शाबरी मंत्र सिद्ध करायचे, अघोरी मंत्र सिद्ध करायचे, वीर कंगन सिद्ध करायचे, काहीतरी एखादी कठोर विद्येच्या बाबतची साधना करायची, उपासना करायची, त्यांना ती अमावस्येमध्येच करावी लागते. मग आज रात्री करा. आज रात्रीपासून ते उद्या संध्याकाळी 6:16 अमावस्या आहे. या पूर्ण कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही मंत्रसिद्ध करू शकता. मंत्रसिद्ध कसे करायचे हे तर सांगतोच. पहिले लक्ष्मीपूजनाबद्दल सांगतो. ज्यांच्याच्याने आज लक्ष्मीपूजन करणं झालं नाही त्यांनी बिनधास्तपणे उद्या लक्ष्मीपूजन करा. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा लक्ष्मीपूजन करा. लक्ष्मी ही जगन्माता आहे, जगाची आई आहे. जगाच्या आईचं पूजन तुम्ही अमावस्या सुटल्यावर केलं काय, भर अमावस्येमध्ये केलं काय, ती ते स्वीकारणारच आहे. कारण देवी देवतांचा एक नियम या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. देवी देवतांना आपण यज्ञाचा हविर्भाग असो, नैवेद्य असो, मंत्र असो, स्तोत्र असो, कवच असो, पुण्य असो किंवा त्या ठिकाणी स्वतःची आत्मशक्ती असो किंवा आत्मबली असो, 8 प्रकार सांगितले मी. हे जर तुम्ही तुमच्या मनाने अर्पण केलं तर कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही घडीमध्ये, कुठल्याही प्रहरामध्ये देवी देवता तो स्वीकारतात. मग लक्ष्मीपूजनामध्ये आपण जी पूजा देणार आहोत, जे आत्मबलिदान म्हणजे आपल्या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या षड्रिपूंचं आत्मबलिदान देणार आहोत, ते लक्ष्मी स्वीकारणार नाही का? नक्की स्वीकारेल. आज करा, उद्या करा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि माझ्यासारखे इतर 90%हून अधिक जनता ज्यांनी आज लक्ष्मीपूजन केलं नाही, आपण सर्वांनी उद्या लक्ष्मीपूजन करू. ते आपल्याला तेवढंच फळ देणारं असेल याची गॅरंटी तुम्हाला मी देतो. त्यामुळे कुठल्या महाराजांनी काय सांगितलं आणि त्या महाराजांचं ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही. आणि ते महाराज त्यांच्या ठिकाणी योग्य आहे. त्यांनी त्यांचं अमावस्येचं वर्णन केलं असेल, ठीक आहे ना, त्यांनी त्यांची आयडिओलॉजी मांडली, आपण आपली मांडूया, काहीच हरकत नाही. दुसरा विषय म्हणजे आता मंत्रसिद्ध नेमके कसे करावे. बघा, ज्यांनी आपल्या गुरुकडून शाबरी असेल, बंगाली असेल, भरभरी असेल किंवा त्या ठिकाणी असणारे आरबाडी असेल, आरबाडी म्हणजे नागबंध विद्या, तर हे जे कुठले मंत्र तुम्ही घेतलेले असतील ना, हे मंत्र त्या ठिकाणी आपण अमावस्येमध्ये देवी देवतांना त्या ठिकाणी दिवाबत्ती करून
त्या ठिकाणी ओल्या वस्त्राने सिद्ध करावे. म्हणजे जे वस्त्र आपण नेसलेलो आहे या वस्त्रानिशी आंघोळ करावी, देवी देवतांसमोर बसावं आणि आपला प्रत्येक शाबरी मंत्र किंवा बंगाली मंत्र हा 108 वेळेला किंवा 51 वेळेला किंवा निदान 11 वेळेला तरी आवृत्त करावा, म्हणजे जपत जावं. त्यामध्ये तुम्हाला सांगतो, जे त्या ठिकाणचे साधे शाबरी मंत्र असतात ते पूर्ण वस्त्रानिशी सुद्धा सिद्ध केलेले चालतात. जे त्या ठिकाणी असणारे बरभरी मंत्र असतात हे त्या ठिकाणी फक्त एक वस्त्रावरती म्हणजे अंडरवियर पुरुषांनी किंवा लंगोटीवरती लावून ते सिद्ध करायचे असतात. आणि जे त्या ठिकाणचे कायड देशी मंत्र असतात, कायड देशी मंत्र हे पूर्ण नग्नपणे सिद्ध करायचे असतात. आता मी जे स्वतः बीरकंगण सिद्ध करतो ते कायड देशी मंत्रांनी करतो, त्यामुळे ते पूर्ण निर्वस्त्रपणेच सिद्ध करावं लागतं. असो, आता ज्यांच्याकडे शाबरी बंगाली भरभरी मंत्र नाही परंतु काहीतरी विशिष्ट कवच आहे, हनुमान चालिसा आहे, नारायण हृदय पाठ आहे किंवा त्या ठिकाणी असणारा रामबाण स्तोत्र आहे किंवा रामरक्षा आहे, देवी कवच आहे, रेणुका कवच आहे, रेणुका अष्टक आहे, श्री सुक्त आहे, पुरुष सुक्त आहे, देवी कवच, काय तुम्हाला करायचं असेल साधे सुधे स्तोत्र जर असतील तर तुम्ही हे त्या ठिकाणी स्वच्छ वस्त्र नेसावे, दिवा अगरबत्ती लावावी आणि देवाच्या समोर बसून त्याचा पाठ केला तरी सुद्धा तो अमावस्येचा फलदायी असतो. म्हणजे जेवढी मंत्र कवच किंवा स्तोत्र सौम्य तेवढं तुम्ही त्या ठिकाणी साध्यापणामध्ये करावं. जेवढी त्याची पातळी वाढत जाते तेवढे त्या ठिकाणचे नियम कठोर होत जातात. आता आपण बघणार आहोत तो म्हणजे मारुती बंधनाचं तोडगं. मारुती बंधन म्हणजे नेमकं काय? मारुती बंधन म्हणजे मारुती रायाला बंधन टाकणे असा अर्थ नव्हे, तर मारुतीच्या शक्तीचं बंधन स्वतःच्या भोवती करून घेणे आणि आपल्या शत्रूंचा वार शत्रूवरती वापस फिरवणे किंवा आपल्या कुटुंबाचं संरक्षण मारुतीच्या शक्तीने करवून घेणे याला मारुती बंधन म्हणतात. हे मारुती बंधन करण्यासाठी मंत्र वगैरे तुम्हाला काही सांगत नाही, साधं फक्त तुम्हाला एक तोडगं सांगतो जे तुम्ही अमावस्येमध्ये करू शकता. केव्हा करू शकता? आज अमावस्या सुरू झालेली आहे, आज रात्री करा किंवा उद्या संध्याकाळी 6:16 जोपर्यंत अमावस्या चालू आहे, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, काहीच प्रॉब्लेम नाही, केव्हाही करू शकता. मारुती रायाच्या दर्शनाला जावं. मारुती रायाचं दर्शन घेताना तो दक्षिणमुखी मारुती असलेला अतिशय उत्तम. दक्षिणमुखी मारुती नसेल तर जो कुठला असेल तोही चालेल. मारुती रायाला प्रथम थंड पाण्याने स्नान घालावं. त्यानंतर मारुतीला चमेलीच्या तेलामध्ये एकत्र करून सेंदूर लेपन करावं. पूर्ण शरीराला मारुतीच्या शेंदूर लावावा चमेलीच्या तेलामध्ये मिक्स करून. त्यानंतर मारुती रायाला हळद कुंकू, खरं पाहता हळद लावू नये मारुतीला, पण कुंकू म्हणूया, कुंकू अर्पण करावं. हळद आम्ही सुद्धा अर्पण नाही करत, कुंकूच लावतो. मारुतीला कुंकू लावत असताना ते अंगठ्याने लावावं. ज्या वेळेला तुम्ही मारुतीची पूजा सात्विक स्वरूपामध्ये करता तेव्हा अनामिकेने म्हणजे देवाच्या बोटाने कुंकू लावायचं असतं. जेव्हा तुम्ही एखादा तंत्र प्रयोग करता मारुतीच्या नावाने तेव्हा मारुतीला अंगठ्याने टिळा द्यायचा असतो, तर अंगठ्याने टिळा द्यावा. त्यानंतर मारुतीची कापुराने आरती करावी, त्याला ओवाळावं. 2 बुंदीचे लाडू किंवा मोतीचूरचे लाडू किंवा ते नसतील तर आपण पोळी, गूळ आणि तूप याच्या मलिद्याचा लाडू सुद्धा मारुतीला देऊ शकतो. जो कुठला अवेलेबल असेल यापैकी असे 2 लाडू मारुतीला अर्पण करावे. त्याला पाणी फिरवावं म्हणजेच नैवेद्य दाखवावा. त्याबरोबरच मारुतीला 2 लाल लंगोट अर्पण कराव्या. ह्या 2 लाल लंगोट जर उपलब्ध नसतील तर त्याऐवजी आपण लाल वस्त्रही अर्पण करू शकतो, 2 लाल कपडे सुद्धा अर्पण करू शकतो. परंतु हे लाल कपडे जय श्रीराम लिहिलेले नसावे. हल्ली जय श्रीराम नावाचा जो रुमाल मिळतो त्यावर जय श्रीराम लिहिलेलं असतं, हा आपल्याला अर्पण करायचा नाही. कारण लंगोट असो उपवस्त्र असो हे कमरेला बांधण्यात येतं. आपण ही लंगोट म्हणून मारुतीला अर्पण करतोय की बा लंगोट नाही मिळाली मग लाल कपडा अर्पण करा. आणि जय श्रीराम लिहिलेला कपडा मारुती कधीच लंगोट म्हणून वापरू शकत नाही, कारण जय श्रीराम हे नाव त्यांनी स्वतःच्या हृदयावरती डोक्यावरती धारण केलेलं आहे. रामप्रभूंचा तो सेवक आहे, त्यामुळे साधा लाल कपडा किंवा भगवा कपडा नेऊ शकता. आता हे 2 कपडे अर्पण करून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 3 नारळ आपल्याला सोलून घ्यायचे आहे. हे 3ही नारळ आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी टकले करायचे. म्हणजे नारळाला कुठल्याच प्रकारे शेंडी वगैरे काहीही ठेवायचं नाही, पूर्ण निवड करायचे, टकले करायचे. हे 3 टकले झालेले नारळ यांचे 3 डोळे उघडे पडतात. ज्यांनी पूर्ण नारळ सोललेला असेल त्यांना माहिती असेल नारळाला 3 डोळे असतात. या 3 डोळ्यांना हळद आणि कुंकू लावून घ्यायचं, 3ही डोळ्यांमध्ये ते भरायचं आणि हे जे नारळ आहे हे नारळ मारुती रायाच्या पायापाशी एक फोडून त्याला पालथं घालायचं. नारळ फोडायचा, पालथा घालायचा. दुसरा नारळ मारुतीच्या पाठीमागे जाऊन त्याच्या पाठीशी फोडायचा,
पुन्हा त्याचे दोन्ही खापा पालथ्या घालायच्या. तिसरा नारळ मारुतीच्या मंदिराच्या पायरीवर किंवा चौकटीवर फोडायचा. पायरीवर फोडला तरी चालेल आणि तिथे तो पालथा घालायचा. पहिला नारळ मारुतीच्या पायाशी, दुसरा नारळ मारुतीच्या पाठीशी, तिसरा नारळ मारुतीच्या उंबऱ्यावर किंवा पायरीशी. तीनही नारळ पालथे घातले की मारुतीला हात जोडून प्रार्थना करायची आणि म्हणायचं, करे सो भरे उसकी विद्या उस पर फिरे. एवढं नाही जमलं तर साधं सांगतो, हे मारुती राया, तुझी कृपादृष्टी माझ्यावरती राहू दे आणि माझ्यावरती ज्या कोणाची वाईट नजर असेल, वाईट विचार असतील, कोणी माझ्यावर वाईट शक्तीचा प्रयोग केला असेल किंवा माझ्या अवतीभवती काही नकारात्मक ऊर्जा असेल, ती सर्व नष्ट होऊन तुझी कृपा, तुझी शक्ती, तुझं संरक्षण माझ्या कुटुंबावर, माझ्यावर राहू दे, एवढी प्रार्थना करायची आहे आणि मागे वळून न पाहता तडक घरी निघायचं आहे. जर तुम्ही टू व्हीलरवर गेलेले असाल, गाडीवरती गेलेले असाल, तर गाडीवर बसून घरी येईपर्यंत मागे वळून बघायचं नाही. किंवा जर तुम्ही पैदल पायी गेले असाल मारुतीच्या मंदिरामध्ये, तरी सुद्धा घरी येईपर्यंत मागे वळून बघायचं नाही. घरी आल्यावरती घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आणि हातपाय तोंड धुवून त्यानंतर आपल्या देवी देवतांना नमस्कार करून आपण आपले नित्यकर्म करू शकतो. या प्रयोगाला मारुती बंधनाचं तोडगं असं म्हणतात. हे अतिशय गुप्त तोडगं आहे, जे माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे यांनी मला शिकवलेलं आहे. याचे मंत्र सुद्धा असतात बरं का. म्हणजे ते मंत्र आता या ठिकाणी म्हणावे की न म्हणावे हा मोठा प्रश्न आहे. तरी एक मंत्र मी या ठिकाणी अर्धवट म्हणून दाखवतो, पूर्णपणे म्हणत नाही. मंत्र असा आहे, बिस्मिल्लाहिल्लाहिल्ले मामरी, शिव सोकट लहे की भरी, अप्पन चले नबे साहेब की सवारी, हनुमानच्या पायामध्ये सव्वा मानाची बेडी, अंजनी कपूत न कळे तुझा सूत, चलचल बंगाल देश में, भूत पकड कल्लाय चौठाचार कडे करो, मेरे दुश्मन के घर में काडी करो, जिसका वार उस पर फिरा दो, ना फिरा दो तो. पुढचा मंत्र मी या ठिकाणी अर्धवट ठेवत आहे. हा कायदेशी मंत्र आहे. अशा प्रकारचे मंत्र असतात. तुम्हाला काहीच मंत्र म्हणायचे नाहीयेत, पण साधं तुम्ही प्रार्थना करून नारळ फोडला तरी पण चालतो. कारण जर मंत्र म्हटले तर त्या ठिकाणी अनुभव घडतात. जसं तुम्हाला सांगतो, एका दिवाळीच्या अमावस्येला 7 ते 8 वर्षापूर्वीचा विषय आहे. मी होतो, माझ्यासोबत एक गजानन तिडके नावाचा मुलगा होता, आमचा गोंधळी मार्तंड वाघमारे होता, दुर्गेश कामे आणि मी, आम्ही 4 जण होतो. गेलो मारुतीपाशी, मी मंत्र वगैरे म्हटला. या मंत्रामुळे मारुती त्या ठिकाणी जागृत होतो. नारळ फोडून आम्ही जसे निघलो, तुम्हाला खोटं वाटेल पण पुरावेदार आहे, मार्तंड आहे, गजानन आहे आणि दुर्गेश आहे. मारुतीच्या गाभाऱ्यातून आमच्या मागे एक मोठा वानेर, वानेर म्हणजे वानर, ज्याला आपण त्या ठिकाणी माकड म्हणूया मोठा, तसा निघाला आणि तो अक्षरशः अर्ध्या रस्त्यापर्यंत आमच्या पाठीमागे पाठलाग करत येत होता. आता याच्यापैकी 2 जणांनी मागे वळून पाहिलं आणि ते ओरडून पळायला लागले. तो ओरडून पळायला लागल्यानंतर त्या माकडाने अक्षरशः खिस 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 असे भयंकर आवाज काढले. आम्ही नंतर मारुती रायाची क्षमा सुद्धा मागितली. आता हे मी स्वतःसाठी केलं नव्हतं, हे मी एका व्यक्तीवरती हा प्रयोग केला होता. माझ्या एका शिष्येला त्यांच्या भावकीचे लोक फार त्रास द्यायचे, त्यांचा बिमोड म्हणून आम्ही हा प्रयोग केलेला. त्याच्यानंतर कधीही आम्ही अशी हिंमत पुन्हा केली नाही. तुम्ही फक्त नारळ फोडा, पालथा घाला, प्रार्थना करून घरी या. मंत्र म्हटले नाही त्यामुळे तुम्हाला असा कुठलाच अनुभव भीतीदायक येणार नाही. फक्त मागे वळून बघू नका. हा प्रयोग फक्त आणि फक्त पुरुषांनाच करायला चालतो, याची नोंद घ्या. कुठल्याही महिलेने, ती कुमारिका असो, सवासना असो किंवा विधवा असो किंवा वृद्ध असो, महिलेला हा प्रयोग करायला चालत नाही. एवढं मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. तर चला, लक्ष्मीपूजनाच्या मुद्द्यावरती वापस येतो. आज लक्ष्मीपूजन नाही झालं तर चिंता करू नका, आमची सुद्धा तयारी झालेली नाही, उद्याच करणार आहोत. उद्या सुद्धा केलेलं लक्ष्मीपूजन तेवढंच पवित्र आणि पावन राहणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.